प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे। ऐनवारीच्या आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही घोषणा वरकरणी केवळ एका नव्या पक्षाची स्थापना वाटत असली तरी त्यामागे महाराष्ट्रातील बदलत चाललेल्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचे खोल पदर दडलेलेत। आजवर ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषण आणि आंदोलनाचे हत्यार उपसणारे लक्ष्मण हाके आता थेट राजकीय मैदानात उतरलेलेत। परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खरोखरच ओबीसी राजकारणाची नवी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढण्यासाठीची ताकद हाके यांच्यात आहे का, हा नवा प्रश्न निर्माण होतो आणि याचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचे आजचे राजकारण हे केवळ पक्षांच्या आघाड्यांवर चालत नसून ते पूर्णपणे जातीय ध्रुवीकरणाकडे सरकलेलं आहे। अशा धुमसत्या वातावरणात एका नव्या प्रादेशिक आणि प्रामुख्याने एकाच घटकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाची डाळ कितपत शिजणार हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे। लक्ष्मण हाके यांनी पक्षाची घोषणा करताना थेट भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केलाय। ज्या भाजपला आजवर ओबीसींचा कैवारी मानलं जात होतं किंवा जो पक्ष स्वतःचा डीएनए ओबीसी असल्याचा दावा करत आला आहे त्याच भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा आणि भांडवलदारांचा झाला असल्याची टीका हाके यांनी केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोडाफोडीच्या राजकारणावर बोट ठेवत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हाके यांचा हा रोख स्पष्ट करतो की ते केवळ प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात नसून संपूर्ण प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या विरोधात एक बंड पुकारू पाहत आहेत। पण हे बंड प्रत्यक्षात मतपेटीत रूपांतरित होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे। जे जरांगेंना जमलं नाही ते लक्ष्मण हाके करून दाखवणार का, याच विषयावरचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। महाराष्ट्राच्या ओबीसी राजकारणाचा इतिहास पाहिला तर या समाजाने नेहमीच कोणत्या ना कोणत्या मोठ्या नेत्याला आपलं नेतृत्व सोपवलेलं आहे। छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी सुमारे 25 वर्ष या समाजाचं समन्वयानं नेतृत्व केलं। मुंडे यांच्या निधनानंतर छगन भुजबळ यांना एका प्रकरणात जेलमध्ये जावं लागलं। अशा वेळी पंकजा मुंडे या ओबीसीचं नवं नेतृत्व म्हणून मैदानात आल्या। मात्र पक्षात कोणाचंही व्यक्ती केंद्रित राजकारण मजबूत होऊ नये याची दक्षता घेणाऱ्या फडणवीसांनी मोदी शहांच्या मदतीनं पंकजा मुंडेंच्या राजकारणाला चांगलाच ब्रेक लावला। त्यासाठी 2019 मध्ये परळी विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव घडवून आणला। त्यामुळे फडणवीसांकडूनच धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांना बळ मिळत गेलं। महादेव जानकर यांच्यासारखे नेते देखील फडणवीसांनी बळ देऊन मोठे केले। पण याच काळात अतुल सावे, प्राध्यापक राम शिंदे, गोपीचंद पडळकर, डॉक्टर भागवत कराड, रमेश कराड यांना देखील विधान परिषद, राज्यसभा आणि मंत्रिपद देऊन पंकजा मुंडेंना ब्रेक लावण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला। पण यातील एकही जण पंकजा मुंडेंची जागा घेऊ शकला नाही। 2024च्या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडेंना केंद्रीय राजकारणात बोलावून घेतलं, परंतु दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीत त्यांचा बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभव झाला। त्यामुळे धनंजय मुंडे ओबीसींचं निर्विवाद नेतृत्व करतील अशी शक्यता वाटत असतानाच मुंडेंच्या मागे संतोष देशमुख प्रकरण लागलं। त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद गमवावं लागलं। सामाजिक पातळीवर देखील त्यांचं मोठं नुकसान झालं। या 2 वर्षात झालेली राजकीय हानी धनंजय मुंडेंना 10 वर्ष राजकारणात पाठीमागे घेऊन गेली आहे। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर यांच्यासारखे नेते आजही संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि ताकद बाळगून आहेत। हे सर्व नेते विविध प्रस्थापित पक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत। भुजबळ आणि धनंजय मुंडे हे सत्तेत भागीदार आहेत, तर पंकजा मुंडे आणि पडळकर हे भाजपात असल्याने त्यांच्या राजकारणाला पक्षीय मर्यादा आहेत। अशा मातब्बर साधन सामग्रीने सज्ज आणि प्रचंड जनमान्यता असलेल्या नेत्यांच्या तटबंदीला सुरुंग लावून लक्ष्मण हाके आपला नवा अवकाश कसा निर्माण करणार आहेत? प्रस्थापित ओबीसी नेत्यांबद्दल समाजातील एका वर्गात असलेली सुप्त नाराजी हाके कॅश करू शकतात असा एक तर्क लावला जाऊ शकतो। परंतु जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ येते तेव्हा केवळ भावनिक आवाहन किंवा आरक्षणाची भाषा पुरेशी ठरत नाही। निवडणुकीसाठी लागणारी कार्यकर्त्यांची फौज, बूथ लेवलचं नियोजन आणि प्रचंड आर्थिक ताकद या आघाड्यांवर हाके यांच्या नव्या पक्षाला या प्रस्थापित नेत्यांशी 2 हात करावे लागतील, जे अत्यंत आव्हानात्मक काम आहे। दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या राजकारणाचा पायाच मुळात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध करून रचला गेलाय। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांनी जेव्हा मराठा आरक्षणाची धगधगती मशाल पेटवली आणि ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली तेव्हा त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके वडीगोद्रीत उपोषणाला बसले। तिथूनच हाके हे ओबीसींचा नवा आणि आक्रमक चेहरा म्हणून महाराष्ट्रासमोर आले। जरांगे पाटील यांना मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा हा अभूतपूर्व आणि एकगठ्ठा स्वरूपाचा आहे, हे लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झालंय। मराठा विरुद्ध ओबीसी असा हा संघर्ष आता गावागावात आणि गल्ली बोळात पोहोचलाय।
जरांगे यांच्या आक्रमकतेला शह देण्यासाठी ओबीसी समाजाने हाके यांना डोक्यावर घेतलं खरं, पण ही गर्दी मतांमध्ये परिवर्तित होईल का याबाबत राजकीय तज्ज्ञांमध्ये मोठी शंका आहे. मराठा समाजात जरांगे यांच्या शब्दाला जी किंमत आहे तशीच एकमुखी निष्ठा ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या मागे दाखवेल का, हा संभ्रमाचा विषय आहे. कारण ओबीसी हा एकसंध समाज नसून त्यात शेकडो छोट्या मोठ्या जातींचा समावेश आहे. या सर्व जातींना एका झेंड्याखाली आणून मनोज जरांगे यांच्या तोडीस तोड जन आंदोलन उभं करणं आणि तेही राजकीय पक्षाच्या माध्यमातून ही अत्यंत क्लिष्ट गोष्ट आहे. कारण यापूर्वी लक्ष्मण हाके यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात हाके स्वतः धनगर समाजातून येत असल्यानं त्यांचं नेतृत्व काही ओबीसी नेत्यांना नकोय असं त्यांनी त्यातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा खरा रोख छगन भुजबळ यांच्याकडे होता. या सगळ्या समीकरणात भारतीय जनता पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भाजपनं नेहमीच माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी सूत्राचा वापर करून महाराष्ट्रात आपली पाळंमुळं घट्ट केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून सादर करतात. अशा वेळी हाके यांनी भाजपवर केलेला कारखानदारांचा पक्ष हा आरोप भाजपच्या ओबीसी मतपेटीला किती धक्का लावू शकतो हे पाहावं लागेल. हाके यांच्या मते भाजपला सत्तेसाठी एकनाथ शिंदेची गरज होती हे समजू शकतं, पण अजित पवारांच्या गटाला सोबत घेण्याची काय गरज होती हा प्रश्न केवळ हाके यांच्याच मनात नाही तर भाजपच्या मूळ मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्येही हा सुप्त असंतोष आहे. भाजपचा DNA आता प्रसाद लाड किंवा प्रवीण दरेकर यांच्यासारख्या नेत्यांचा झाला आहे अशी टीका करून हाकेंनी भाजपमधील बहुजन चेहऱ्यांना डावललं जात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. हाके यांचा हा प्रयत्न भाजपच्या पारंपरिक ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी असला तरी भाजपची संघटनात्मक ताकद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं भेदणं ओबीसी जनता पार्टीसाठी सहसा शक्य होणार नाही. उलट हाके यांच्या पक्षामुळे ओबीसी मतांचं विभाजन झालं तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला किंवा मराठा कार्ड खेळणाऱ्या नेत्यांना होऊ शकतो अशी ही एक भीती व्यक्त केली जाते. मनोज जरांगे पाटील यांनी 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या भूमिकेकडे डोळे लावून बसला होता, परंतु ऐनवेळी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत जरांगे यांनी तळ्यात मळ्यात करत माघार घेतली आणि अपक्ष किंवा स्वतःचे उमेदवार उभे न करता केवळ प्रस्थापितांना पाडण्याचं आवाहन केलं. लोकसभा निवडणुकीत जे अपेक्षित होतं ते करण्यात जरांगे पाटील यशस्वी झाले होते, परंतु नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा गेम त्यांच्यावरच उलटवत फडणवीस बहुमताने राज्यात सत्तेवर आले. जरांगे पाटलांसारख्या प्रचंड जनसमुदाय पाठीशी असलेल्या नेत्याला राजकीय अपरिहार्यतेमुळे किंवा रणनीतीमुळे राजकारण जमू शकलं नाही ते लक्ष्मण हाके राजकीय पक्ष स्थापन करून दाखवू इच्छितात. हाके यांचा हा निर्णय धाडसी नक्कीच आहे, पण तो कितपत व्यवहार्य आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. निवडणुकीच्या राजकारणात उतरताना केवळ एका समाजाच्या विरोधावर किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्ष चालवता येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई आणि प्रादेशिक विकास या सर्वच विषयांवर पक्षाची भूमिका स्पष्ट असावी लागते. जरांगे यांनी निवडणूक न लढवता किंग मेकरची भूमिका घेणं पसंत केलं, तर हाके आता स्वतःच किंग बनण्याच्या तयारीत आहेत. जर हाके यांनी प्रत्येक मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले तर ते प्रस्थापित ओबीसी नेत्यांचीच डोकेदुखी वाढवणारं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील सामाजिक आणि राजकीय वातावरण अत्यंत अस्थिर आणि संभ्रमाचं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन बलाढ्य आघाड्यांमध्ये आधीच जागा वाटपावरून आणि अस्तित्वावरून संघर्ष सुरू आहे. अशा वातावरणात तिसरी आघाडी किंवा हाके यांच्यासारखा नवा पक्ष मतदारांना कितपत आकर्षित करू शकेल? महाराष्ट्राच्या मतदारांचा इतिहास पाहिला तर त्यांनी कधीही छोट्या किंवा केवळ एकाच मुद्द्यावर आधारित पक्षांना पूर्ण बहुमत दिलेलंच नाहीये. शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट किंवा अगदी मनसेचा प्रयोग पाहिला तर प्रादेशिक पातळीवर एका मर्यादेपलीकडे या पक्षांना विस्तार करता आलेला नाही. लक्ष्मण हाके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या वळचणीला राहून उद्योगपती आणि कारखानदारांचं हित साधलंय असा त्यांचा थेट आरोप आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत आणि त्या केवळ जनतेला दाखवण्यासाठी भांडतायत हा त्यांचा दावा प्रस्थापित राजकारण्यांविषयी सामान्य माणसाच्या मनात संशय निर्माण करणार आहे. शोषित आणि वंचितांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीने कधीही ठोस लढा उभारलेला नाही हा हाके यांचा आक्षेप ओबीसींमधील त्या घटकाला भावू शकतो जो आजवर उपेक्षित राहिलाय. शेवटी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी जनता पार्टीचं भवितव्य हे महाराष्ट्रातील उपेक्षित ओबीसी घटक हाके यांच्या आक्रमक भूमिकेला कशा प्रकारे प्रतिसाद देतो यावर अवलंबून आहे. हाके यांनी उपस्थित केलेले प्रश्न जसे की सत्तेसाठी पक्षांची फोडाफोडी आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांकडे होणारं दुर्लक्ष हे जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत.
पंढरपूरच्या विठुरायाकडे मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळण्याची मागणी करत त्यांनी अध्यात्म आणि राजकारणाची सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. परंतु राजकीय यशाची गणितं ही केवळ भाषणांवर आणि दौऱ्यांवर ठरत नाहीत. लक्ष्मण हाके यांच्याकडे आज ओबीसी नावाने एक पक्ष आहे आणि ओबीसी रक्षकाची प्रतिमा देखील आहे. पण या प्रतिमेचे मतात रूपांतर करण्यासाठी त्यांना प्रस्थापित पक्षांच्या चक्रव्यूहात शिरावे लागेल. हाके यांची ही राजकीय खेळी ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल की प्रस्थापित राजकारण्यांच्या महापुरात वाहून जाईल याचं उत्तर आगामी काळच देईल. तथापि त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आगामी निवडणुका अधिक रंगतदार आणि गुंतागुंतीच्या व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनणार यात शंका नाही. बाकी लक्ष्मण हाके यांच्या राजकीय पक्षाविषयी तुम्हाला काय वाटतं? जे जरांगे पाटलांना जमलं नाही ते लक्ष्मण हाके करून दाखवणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.